खरोखरच जनसामान्याला न्याय देण्यासाठी अविरतपणे आयुष्याचे जवळपास 84 वर्ष ज्यांनी हा देश हे राज्य घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब। आणि पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला या ठिकाणी निश्चितच या 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय रोहितदादा, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते, आमचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय अमित भैया साहेब, तसेच या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, सर्व आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे उदगीरचे लाडके नेते बसवराज पाटील नागराळकर, आमचे सहकारी दुसरे प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय शिवाजीरावजी मुळे, आमचे युवा नेते चंदन पाटील भैया नागराळकर, आमचे तालुक्याचे पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, आमचे नेमीचंद पाटील, आमचे गजानन सताळकर, आमचे भीमाअण्णा, अजिम दायमीजी, या ठिकाणी वसंत शिरसे, आमचे सर्वच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज रोजी मला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामधून निवडणूक लढवण्याची संधी मिळते, हा एक सार्थ अभिमान मला या ठिकाणी वाटतोय। आणि माझ्या सर्व उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी नागरिक यांच्या भरवशावर, माझा भरोसा माझ्या मतदारावर आणि मतदारांचा भरोसा माझ्यावर, अशा संयुक्त एकमेकाच्या साधुसंताच्या उक्तीप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे मला 2 वेळा या ठिकाणी आमदार होण्याची संधी उपलब्ध करून दिली। भरीव असा कधी नव्हे अशा पद्धतीचा विकास नॅशनल हायवेच्या बाबतीत असेल, उदगीरला पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती बिकट असताना लिंबोटीसारखा नांदेड जिल्ह्यातून पाणी आणण्याचा प्रश्न असेल, आज या ठिकाणी विकासाची जी मोहीम दळणवळणाच्या बाबतीमध्ये जळकोट उदगीर रस्ता असेल, उदगीर लातूर रस्ता असेल, ही जी काही कामं विकासरूपी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसू लागलेली आहेत, त्यामध्ये गेल्या 10 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी निश्चित रूपानं माझ्या उदगीर मतदारसंघातील सर्व जनतेने पाहिलेला आहे। खरं तर या ठिकाणी मी माझं एक पत्रक काढून जनतेच्या समोर माझ्या झालेल्या कार्यकाळामध्ये जेवढी कामं मुख्य कामाची तरतूद मी त्या ठिकाणी केलेली आहे। फार असं गावामध्ये 3 लाख 2 लाखाचं काम मी त्या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे, परंतु या ठिकाणी विद्युतसारखा प्रोजेक्ट जळकोटच्या माळीपारगा या ठिकाणी संबंध 2 जिल्ह्याला विद्युत निर्मिती करून, जळकोट या ठिकाणी विद्युत निर्माण करून संबंध 2 जिल्ह्याला विद्युत पुरवठा केला जातो। हा प्रकल्प एक लातूर जिल्ह्याला पर्वणी म्हणून त्या ठिकाणी निर्माण करू शकलो आणि त्याचा आनंद, त्याचा लाभ माझ्या दोन्ही तालुक्याला तर होतोय, परंतु लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याबरोबर नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांना या ठिकाणचा विद्युत पुरवठा केला जातो। अशा पद्धतीचा विकास या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्या कालखंडामध्ये झाला। परंतु आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या तरुणाईला, सुशिक्षित बेरोजगारांना खऱ्या अर्थानं हाताला काम देण्यासाठी, मिळवून देण्यासाठी या पंचवार्षिक योजनेमध्ये खरं तर ते काम व्हायला पाहिजेत होत। MIDC औद्योगिक वसाहत निर्माण झाली असती तर बरेच तरुण मुलं या ठिकाणी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी प्रस्थान करत आहेत, त्यांना त्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नसती। म्हणून या ठिकाणी MIDC निर्माण करणं अत्यावश्यक बाब आहे, जेणेकरून
शेतकऱ्याच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय या ठिकाणी व्हायला पाहिजेत होते. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यामध्ये पीक विमा मिळायला पाहिजेत होता, तोही मिळू शकला नाही. म्हणून या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला मी रस्त्यावर उतरू दिलं नाही. परंतु शेतकऱ्याला तात्काळ त्यांच्या खात्यावर ताबडतोब पंचनामे करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. पीक विम्याचा प्रश्न असेल, नुकसान भरपाई असेल. पहिलं आव्हान काय आहे निवडणुकीचं? पहिलं आव्हान उदगीर हा जिल्हा झाला पाहिजे. दुसरं आव्हान MIDC दोन्ही तालुक्यामध्ये MIDC निर्माण करून त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण करून तरुणाच्या हाताला काम मिळवून देण्याची गरज आहे. अशी अनेक कामं, आव्हानात्मक कामं आहेत. खऱ्या अर्थानं उदगीर हे जिल्हा निर्मितीचं केंद्र आहे. परंतु या ठिकाणी फक्त खोटे आश्वासनं देण्याचं काम या ठिकाणी 5 वर्षात करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं ह्या खोट्या आश्वासनाला आता उदगीरची जनता भूलथापाला बळी पडणार नाही. प्रशासकीय इमारत झाली आणि त्या 2-3 बिल्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे उदगीरचा विकास नव्हे. उदगीरचा विकास काय? उड्डाणपुलं हे सार्वजनिक आहे. खरं तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, पत्रकार म्हणून जर आपणाला जर लक्षात जर घ्यायचं असेल, ज्या प्रशासनाच्या काळामधल्या ज्या इमारती होत्या, तहसील असेल, विभागीय अधिकारीचं ऑफिस असेल, पंचायत समिती असेल, हे माझ्या काळातल्या मंजुरी आहेत. परंतु त्या ठिकाणी ST महामंडळ अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला सार्वजनिक प्रकल्प मात्र त्या ठिकाणी बंद पाडला. आणि आज तागायत त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा डाव रचून BOT तत्वावर जागा हडप करण्यासाठी त्या ठिकाणी बसस्टँडचं काम 5 वर्ष होऊ शकलं नाही. ह्याचं पाप कुणाचं आहे? तर इथल्या लोकप्रतिनिधीचं पाप आहे. हे चौकात उभा टाकून सांगितलं पाहिजे की जर आपण कुठल्या तरी 1-2-4 भवनं बनवून दिले म्हणजे उदगीरचा विकास झाला नाही. या ठिकाणी प्रशासकीय इमारत पोलीस स्टेशनची असेल की माझ्या काळातलं तहसील असेल, हे प्रशासकीय इमारती झाल्या म्हणजे जनतेचा विकास नाही झाला. जनतेचा विकास कशात आहे? जनतेचा विकास खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा पीक विमा मिळवून द्यायला पाहिजे होतं. एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी दूध डेअरीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात उठाव झाला. ती जागा हडप करण्याचा प्रयत्न केला. जोडधंद्याला चालना देण्यासाठी जर डेअरीच्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारसुद्धा त्या ठिकाणी तयार असताना, राज्य सरकार त्या ठिकाणी तयार असताना जर बनवू शकला नसताल तर हे तुमचं मंत्री म्हणून हे अपयश आहे का नाही बघा. अशा अनेक समस्या या ठिकाणी तोंड करून आहेत. निराधारांना आधार असलेल्या योजना, एकही योजना लागू झालेली नाही. मोठ्या प्रमाणामध्ये उदगीरमध्ये भ्रष्टाचाराचं थैमान मांडलेलं आहे. या ठिकाणी ग्रामीण नाही म्हणजे कुठल्याही दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर तुम्ही आपले नॅशनल हायवे जर सोडलं तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही जाऊन फिरा. आज मी काल आतनूर ते जळकोट प्रवास केला. अक्षरशः एखादी माणूस त्या ठिकाणी कशा पद्धतीनं खड्ड्यामध्ये बसेल आणि तो बसला जपून तरी तो दिसणार नाही, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी प्रवास करण्याची, खडतर प्रवास करण्याची लोकांवर वेळ आलेली आहे. आणि सांगतात की आम्ही विकासरत्न, विकास पुरुष आणि विकास भाऊ. मला कळत नाही आपण किती खाऊपणा केलेला आहे आणि कुठं तो पैसा गेलेला आहे याचा जर हिशोब जर चौकात जर मला सांगितलं तर मला वाटतं की माझ्या कामाचं परिपत्रक मी माझ्या मतदार बंधू भगिनीकडे पाठवणार आहे. ते तुम्ही वाचा आणि ते वाचल्यानंतर त्या कामाची जेवढी कामं, माझी जी महत्त्वाकांक्षी सार्वजनिक स्वरूपाची जी कामं आहेत त्याच्या पलीकडे आदरणीय लोकप्रतिनिधींनी आम्हाला या ठिकाणी सांगावं की भालेराव साहेब, तुमच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं झाली त्याच्यापेक्षा मी जर दुप्पट जर कामं केल्यात असं म्हटलं तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेन. परंतु लबाड बोलणं, भालेराव साहेबांनी केलेल्या कामाला मी कामं केलेत असं सांगणं म्हणजे हे धांदात खोटं बोलण्याचं लक्षण. खोटं बोलणं, रेटून बोलणं. मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रसिद्धीचा तर एवढा आव आणला जातो आहे. खरं तर मला आता सांगायला फार वाईट वाटतं की ज्यावेळेस हे एकदा नाही तर 2दा निवडणूक लढवली. एकदा माझ्यासमोर उभे टाकले, पडले. दुसऱ्या वेळेस मी नव्हतो म्हणून हे आले. परंतु आता तिसऱ्या वेळेस आहे आमचा सामना. बघू आता काय होते काय नाही ते कळेल. जनता काय दर्शन द्यायचं आहे का दर्शन घ्यायचं आहे काय निश्चित सांगेल. परंतु खोटं बोलून उदगीर आणि जळकोट तालुक्यातील जनता, माझा मतदार राजा एवढा हुशार आहे की या ठिकाणी चाणाक्ष पद्धतीनं उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षांच्या महाविकास आघाडीला निश्चित रूपानं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे.